नाशिकसह येवला आणि निफाड परिसरातही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत। अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांसह रब्बी पिकांवर याचा परिणाम झालाय। काही ठिकाणी पिकांचं नुकसानही झालंय। ठाण्यामध्येही आज पावसाचा जोर सुरू होता। पावसामुळे शहरातले रस्ते निसरडे झालेत। अनेक ठिकाणी गाड्या घसरण्याच्याही घटना ठाण्यामध्ये घडलेल्या पाहायला मिळतायत। याचबद्दल अधिक बोलण्यासाठी आपल्याबरोबर पर्यावरण मित्र राजू नलावडे आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात। नलावडेजी, आपण पाहतो डोंबिवलीमध्ये हिरवा पाऊस पडलेला दिसतोय। हे नेमकं कशामुळे झालं असावं, काय अधिक माहिती आहे? आज सकाळी 8च्या आसपास जेव्हा आम्हाला बघण्यात आलं, आश्चर्य झालं। सर्वकडे हिरवा गादीच्या पसरलेला होता। 3 ते 4 किलोमीटर परिसरात आम्ही पाहणी केली जेव्हा तो होता। घराच्या नुसतं रस्त्यावर आणि बाजूला नाही तर घराच्या गच्चीवर इतर याच्यावर जेव्हा ताबडतोब आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बोलवले। ते तिथे हजर झाल्यावर त्यांनी पहिलं आम्हाला सांगितलं की एक ट्रक मधला काहीतरी कलर पडलेला आहे, अशी उडवाउडीची उत्तर दिली। जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की घराच्या गच्चीवर पण कसा तो ट्रकचा माल जाय, तेव्हा ते पण आश्चर्यचकित झाले। मग म्हणाले आम्ही आता इन्व्हेस्टिगेशन करतोय, या कुठल्या तरी कंपनीचा मटेरियल आहे काय आहे। आम्ही हे गेल्या 20 वर्षापासून इथे चाललंय आणि हे जर प्रथमच अशा टाईपचं प्रदूषण हे प्रथमच घडलं। त्यामुळे इथे ग्रामस्थ सकाळी जेव्हा वास सुटला तेव्हा इथले रहिवासी घाबरले, त्यांनी पळापळ सुरुवात केली। तेव्हा आम्ही 15-20 मिनिटात तो वास जरा कमी झाल्यामुळे आम्ही लगेच पोलीस स्टेशनला पण कळवलं, जवळच्या मानपाडा पोलीस स्टेशनला। पण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गलथान कारभारामुळे गेल्या 20 वर्षात हा इथल्या रहिवाशांना इतका त्रास होतोय, त्यामुळे हा प्रश्न सुटावा अशी आमची इच्छा आहे। G24 तास त्याबद्दल प्रयत्न करते। आमचे नेहमीच आभार मानतो मी, नेहमी G24 त्याच्यावर आवाज उठवतो। आता हा प्रश्न त्यांनी तपासणीसाठी केमिकल घेतलेले आहेत, बघूया काही अहवाल येतोय की नाही। नाहीतर येरे माझ्या मागल्याप्रमाणे हा 20 वर्षापासूनचा प्रश्न आहे तो तसाच पेंडिंग राहावा ही आमची इच्छा नाहीये। याच्यावर आम्ही आता काहीतरी ठोस असं आंदोलन करण्याचा विचार करू। नलावडेजी, तुम्ही म्हणताय बरोबर आहे। MIDC परिसर हा पूर्वी खरं तर मोठ्या उद्योगांसाठी ओळखला जात होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षात प्रदूषण जाणवलं। पण आज मात्र हा पाऊस पडून गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळालं? आजूबाजूच्या पर्यावरणावरती त्याचा काही परिणाम दिसतोय का? हो, परिणाम दिसतोय। सर्व पक्षी एकदम पक्ष्यांचा आवाजच बंद झालेला काही वेळात। सर्व पक्षी कुठे गेले, आमचे काफरे, चिमण्या, इतर पक्ष्यांवर आणि आपले मनुष्य तर घाबरलेले आहेत, पण पक्षी आणि इतर जे तलाव बाजूचे होते ते पण हिरवेगार झाले। पाण्यात जिकडे तिकडे हिरवं। त्यामुळे हा काहीतरी याच्यावर काहीतरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करावं आणि काहीतरी हा कशामुळे आला, हा तर ग्लोबल वॉर्मिंगचा तर प्रश्न नाही, असा प्रश्न पडतो कधी कधी। हा तर आपला काही वेगळा तर इशारा नाही ना आपल्याला, असं आपण असं भयावह चित्र दिसते आम्हाला। आम्ही फार घाबरलेलो, तिथे सर्व रहिवासी घाबरलेले आहोत। आता याच्यावर काहीतरी नीट, आम्ही पण एवढे काही तज्ञ नाही, हा काही इथला कुठला हा कशामुळे आलाय काय आलाय। बरोबर आहे, तुम्ही जागरूक नागरिक आहात, पण मला सांगा की हे पाण्याचे जे सॅम्पल्स आहेत ते नेमके आता कुठे तपासणीसाठी दिलेले आहेत? कारण पर्यावरण विभाग मंडळाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्हीही संपर्क केला, मात्र त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया मिळू शकली नाही। त्यामुळे जागरूक नागरिकांनाच याचा पाठपुरावा करावा लागणार आहे। तर हे सॅम्पल आता नेमके कुठे तपासणीसाठी गेलेत आणि त्याचा पाठपुरावा तुम्ही कसा करणार आहात? आम्ही पाण्याचे सॅम्पल घेऊन ठेवलेत, आम्ही ते ठेवलेले आहेत। आता उद्या आम्ही प्रयोगशाळेत प्रायव्हेट एक प्रयोगशाळेत घेऊन जाणार आहोत। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत, त्यांना आम्ही सांगितले त्याचे सॅम्पल्स घ्या। आता त्यांनी सॅम्पल्स आमच्या समोर तर घेतलेले नाहीत, कुठे घेतले असतील तर काही म्हणणं आहे। मी दुपारपासून त्यांना फॉलोअप करतोय, ते फोन तर उचलत नाही, फोन उचलला तरी ते काही बोलत नाहीत। अशा वेळी आम्ही आता प्रायव्हेट प्रयोगशाळेत चेकिंग करून त्याचा काही रिपोर्ट असेल तर तो आम्ही प्रदूषण मंडळाला देऊ, पण ते मानायला तयार पाहिजेत ना शेवटी। ते प्रायव्हेट आमच्याकडे गव्हर्नमेंटकडे प्रयोगशाळेला द्यायला आता MPCBची पण प्रयोगशाळा आहे, पण त्यांनी ते ऑफिशियली त्यांनी ते केलं पाहिजे। आम्ही ते तपासणीसाठी बाटल्या ठेवलेल्या आहेत, कधी त्या प्रयोगशाळा MPCBच्या लोकांना आम्ही देऊ शकतो, पण ते फोनच उचलत आहेत। ते काय असे करतायत काय माहिती नाही, त्याचं आम्हाला कोड उठलंय की ते आता फोन पण उचलत नाही। बरोबर आहे, तुम्ही जागरूक नागरिक आहात, तुम्ही स्वतः सॅम्पल सुद्धा घेऊन ठेवले आहेत आणि एकूणच पर्यावरणातले जे अधिकारी आहेत जबाबदार त्यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडनं काही उत्तर मिळू शकलेलं नाही। पण नलावडेजी, तुम्ही मला एक सांगा, एकूणच या सगळ्यामुळे आजूबाजूला फक्त डोंबिवली पुरतं नाही सगळीकडे पाऊस झालेला आहे आणि अचानक आणि अवेळी झालेला हा पाऊस आहे, या सगळ्यामुळे काय नेमकं नुकसान होऊ शकतंय?
त्याच्यामुळे मला तर आता डोंबिवलीतलंच मी बोलतो, डोंबिवलीतले सर्व ही आजूबाजूचा परिसर आहे ना हा जे इथले रहिवासी होतात मेन त्याला आरोग्याचा आता आम्हाला आताच रिपोर्ट मिळाले काहींना आरोग्याचा त्रास सुरू झालाय या आता त्या सकाळमुळे त्याच्यामुळे तो डॉक्टर मंडळी त्याच्यावर एक्सप्लेन करतील. बरोबर आहे, पण तुम्ही मात्र सॅम्पल जे आहेत नलावडेजी ते सांभाळून ठेवलेले आहेत. आता आपल्याला अपेक्षा आहे की कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली जाते. धन्यवाद नलावडेजी. झी 24 तास एक पाऊल पुढे.